स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग 36वा आणि त्याचं विवरण. नवे जुने कवी झाले, मागे कवित्व राहिले. जयान देखे चिरवी, त्यासी वर्णितसे कवी. व्यास उशनादि कवी, उजळिला ज्ञान रवी. ज्ञाने ज्ञान निरसले, जन्म सार्थकची केले. कर्म सर्व सार्थ झाले, विश्वयज्ञी समर्पिले. महायज्ञ काळ करी, जीव त्याचा सेवे करी. गुरुसेवा जरी घडे, गुरुमुक्त करी धडे. धड स्वामी पायी राहे, श्री स्वरूपानंद पाहे. याचा भावार्थ असा: नवे कवी जुने कवी असा भेद म्हणजे वर्गीकरण आपण आपल्या सोयीकरता करीत असतो. ज्याचं कवित्व मागे राहिलं, काळाच्या कसोटीवर टिकलं, तो खरा कवी. सहस्र डोळ्यांचा सूर्य जे पाहू शकत नाही ती गोष्ट कवीला दिसते, त्याचं तो वर्णन करतो. कवी द्रष्टा असतो. व्यास उष्णा हे खरे कवी. त्यांनी लिहिलेल्या काव्यामधून ज्ञानसूर्य प्रकट होतो. ज्ञान त्याला म्हणायचं की ज्याच्या प्राप्तीनं अज्ञान संपून जातं. जन्मसार्थकता त्यात आहे. आपण केलेल्या कर्माचं सार्थक कशात आहे? विश्वयज्ञात त्याचं समर्पण झालं तरच. काल महायज्ञ करतो आहे. प्रत्येक जीव त्या कालाचा सेवेकरी आहे. सामान्य जीवानं या कालाच्या तडाख्यातून सुटण्यासाठी गुरुसेवा करावी. गुरु जीवाला कालबंधनामधून मुक्त करतात. मामा साधकाला आणि स्वतःलाही सुचवतात, तू स्वामी पायांशी धड दृढ रहा. श्री स्वरूपानंद पहा, त्यांना जाण आणि अनुभव. चिंतन असं: काव्य निर्माण करतो तो कवी. तो सर्वसामान्याहून फार वेगळा असतो. तो प्रज्ञावान प्रतिभावान असतो. समर्थ रामदासांनी दशक 1 7वा समास यामध्ये त्याच्या सामर्थ्याचं, दिव्य प्रतिभाशक्तीचं वर्णन विस्तारानं केलेलं आहे. की हे पुरुषार्थाचे वैभव, की हे जगदीश्वराचे महत्त्व. नाना लाघवे सत्कीर्तीस्तव निर्माण कवी. पुरुषार्थाचं विवेचन करणं, जगदीश्वराचं महत्त्व वर्णन करणं, त्याच्या सत्कीर्तीचा महिमा सांगणं हे कार्य ते करीत असतात. ते मुमुक्षूंना मार्गदर्शन करतात. साधकांना साधना मार्ग दाखवतात. समर्थांनी संपूर्ण समाज कवीश्वरांचा महिमा सांगण्यासाठी खर्ची घातला आहे. कवी हेच सर्व जगास आधारभूत आहेत असा गौरव केलेला आहे. मामा सांगतात, जे सूर्यही पाहू शकत नाही ते कवींना ज्ञानदृष्टीनं दिसतं. व्यास उशनादी कवींनी आपल्या प्रतिभाशक्तीनं विश्व उजळवून टाकलंय. व्यास हे तर ज्ञानमूर्तीच होते. उशना हे भृगुपुत्र शुक्राचार्यांचं नाव. भगवंतांनी अर्जुनाला 10व्या गीताध्यायात आपला विभूती योग समजावून सांगितलाय. त्यात मुनींमध्ये मी व्यासमुनी आहे आणि कवींमध्ये उशना कवी आहे असं स्वमुखानं सांगितलंय. उशना कवीनं म्हणजेच शुक्राचार्यांनी दानवश्रेष्ठ बलिराजाला पारमार्थिक तत्त्वज्ञानाचं अंतिम रहस्य सांगितलंय. या जगात सर्वत्र एक
चित्त तत्व भरून राहिलेलं आहे. चित्त तत्वानं विषयाकार होणं हा बंध आणि त्यापासून मुक्त होणं हीच खरी मुक्ती, असा उपदेश केलेला आहे. त्याच्या चिंतनानं बलिराजाला देवदानवांच्या देहात आणि स्थावर जंगमात सर्वत्र चित्त व्यापून राहिला आहे, त्या वाचून इथे दुसरं काहीही नाही हा साक्षात्कार मनन चिंतन निदिध्यासानं प्राप्त झाला. असं योग वासिष्ठात उपशम प्रकरणात सर्ग 26 आणि 27 यामध्ये वर्णन केलंय. ही ज्ञानप्राप्तीच साधकाच्या दृष्टीनं महत्त्वाची असते. ज्ञानानं अज्ञान समूळ नष्ट होतं, तेव्हा जन्म सार्थक झाल्याचं समाधान साधकाला प्राप्त होतं. काल शक्तीनं विश्वयज्ञ अखंड चालवला आहे. जीवानं आपली सर्व कर्म त्यात आहुती देऊन समर्पित करावीत, म्हणजे मुक्ती मिळेल. सद्गुरू सेवेनंही मुक्ती प्राप्त होते. स्वामी स्वरूपानंद चरणी दृढ भक्ती करून आपण स्वरूपाची प्राप्ती करून घ्यावी. हे होतं 36व्या अभंगाचं विवरण. उद्याच्या भागात आपण 37व्या अभंगाचं विवरण ऐकूया. गुरुदयेचा सागर तोची नेई पहिलं पार, ऐसा माझा स्वामी राय बाळवंदी त्याचे पाय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.